सार्थ मनाचे श्लोक परिपूर्ण निरूपणासहित वामन देशपांडे. श्लोक 98. नामस्मरणाची होडी टाळून चालणार नाही. हरिनाम नेमस्त पाषाणतारी, बहु तारिले मानव देहधारी. तया रामनामी सदा जो विकल्पी, वदेना कदा जीवतो पापरूपी. श्लोक 98. नाममहिमा हा मनाच्या श्लोकांचा प्राणबिंदू आहे. मोक्षाच्या पैलतीरावर जायचे असेल तर श्रीरामाच्या सततच्या चिंतनाची नाव आपल्यापाशी पाहिजे. जर ही माया नदी ओलांडायची असेल तर नामस्मरणाची होडी टाळून कशी चालेल? प्रवासाच्या अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचायचे असेल तर वाहन हे आवश्यक आहे. ईश्वरी दर्शनाची ओढ लागली की नामस्मरणाच्या अखंड स्मरणात सतत दंग हे राहावेच लागते. तुम्हाला जर नदी ओलांडायची असेल तर अहंकाराने मी चालतच जाईन, मी होडी घेणार नाही असे म्हणून चालेल का? चालत गेलात तर फार तर गळ्यापर्यंत पाण्यातून चालत जाल. पुढे काय? बुडणे स्वीकारावेच लागेल. म्हणून समर्थ सांगत आहेत की नामस्मरणाला, श्रीरामाच्या नाममहिम्याला पर्याय नाही. समर्थ प्रस्तुत श्लोकातून सांगत आहेत की श्रीरामाचं नुसतं नाव घेत जेव्हा वानर सेनेने सेतुबंधनाच्या वेळी दगड टाकले तेव्हा ते सर्व दगड तरले आणि लंकेपर्यंत तरंगता सेतू तयार झाला. श्रीरामाच्या नावाचा महिमा कसा प्रचंड आहे हे समर्थ सांगत असताना पुढे म्हणतात की जर श्रीरामाचे नाव घेत दगड टाकला तर निश्चितपणे बुडणारा दगड तरून जातो. मग श्रीरामाचे नाव मानवाचा देह धारण केलेल्या जीवाने घेतले तर हा भवसागर नाही का तो तरून जाणार? वानरांनी नाव घेतले श्रीरामाचे आणि ते स्वतः सुद्धा तरून गेले. मग मर्त्य माणसाने अखंड श्रीरामाचं नामस्मरण केलं तर तो तरून जायलाच हवा. समर्थ म्हणतात की रामनामात काही अर्थ नाही. नामस्मरणात कशाला वेळ फुकट घालवावा असे म्हणणारी माणसं मात्र पापाच्या महासागरात निश्चितपणे बुडून मरतील. त्यांना कोणीही तारणार नाही. श्रीरामाचं नाव न घेता माणूस निश्चितपणे श्रीरामाचं नाव न घेणारा माणूस निश्चितपणे पापी समजावा. श्लोक 99. श्री शंकराच्या रामभक्तीवर समर्थांचा प्रकाश. जगी धन्य वाराणसी पुण्यराशी, तये माझी जाता गती पूर्वजांसी. मुखे राम नामावळी नित्यकाळी, जीवा हित सांगे सदा चंद्रमौळी. श्लोक 99. भगवान श्रीशंकर हा एक महान रामभक्त होता. श्रीरामाच्या अखंड चिंतनात भगवान शंकर मग्न असत. पार्वतीशी श्रीरामाच्या गुणांचं वर्णन करण्यात श्रीशंकराला धन्यता वाटायची. स्वतः श्रीशंकर हे वैराग्यशील, सामर्थ्यशील, महाप्रतापी होते, परंतु त्यांच्या अंतःकरणात रामनामाचा सतत गजर चालायचा. समर्थांनी श्रीशंकराच्या रामभक्तीवर या मनाच्या श्लोकांमधून सतत आपलं मन ओवलं आहे. प्रस्तुत श्लोकातून समर्थांनी एक वेगळाच विचार मांडला आहे. काशीस जावे नित्य वदावे असं आपण नेहमी म्हणतो, कारण एकदा का या पवित्र क्षेत्रावर गेलं आणि गंगेत स्नान केलं की आपली सर्व पापं धुवून निघतात, ही आपली श्रद्धा आहे. समर्थ म्हणतात की संपूर्ण जगात श्री क्षेत्र काशी हे अत्यंत पवित्र ठिकाण आहे. पुण्याने भरलेले असे हे क्षेत्र आहे, कारण तिथून गंगा नदी सतत दुथडी भरून वाहत असते. गंगा तुमची सर्व पापं धुवून देते आणि तुमच्यापाशी पुण्याचा ठेवा
अलगदपणे देते. समर्थ म्हणतात की काशीला एकदा का गेलात आणि त्या पवित्र गंगेत स्नान केले की तुम्ही तर पुण्यशील होताच, परंतु जर तुम्ही काशी क्षेत्र देह ठेवलात तर तुम्हाला उत्तम गती मिळते. तुमचे अगोदरचे जे पूर्वज आहेत त्यांना सुद्धा उत्तम गती मिळते. याचे एकमेव कारण म्हणजे काशी क्षेत्रावर रामनामाचा अखंड गजर चालू असतो. श्रीरामाचे सतत नाम घ्यावे हे स्वतः भगवंताने सांगितले आहे. स्वतः भगवान श्री शंकराने रामनामाचा हा मंत्र भाविकांच्या कानात सांगितला आहे. शंकराच्या जटेतून गंगा वाहते. ती गंगा तुमची पाप धुते. म्हणजेच भगवान शंकराच्या समीप तुम्ही काशी क्षेत्री गेलात की आपोआप मोक्षपदाला जाता. या रामनामामुळे तुम्हाला मुक्ती मिळते. श्लोक 100. विहित कर्म करणं हा परमेश्वरी संकेत. यथा सांग रे कर्म तेही घडेना, घडे कर्म ते पुण्य गाठी पडेना. दया पाहता सर्व भूती असेना, फुकाचे मुखी नाम तेही वसेना. श्लोक 100. प्रत्येक माणसाचं जगणं हे त्याच्या विहित कर्माशी निगडीत असतं. कर्मफळाच्या आशेनं केलेली कर्म ही अंतिमतः निराशेच्या खोल डोहात अंतर्धान पावतात. परंतु कर्मफळाची कसलीही आशा न धरता प्रत्येक कर्म परमेश्वराला अर्पण करणारा जीव हा सात्विक वृत्तीचा असतो. त्याला मोक्षाचा प्रकाश मार्ग सुलभपणे दिसतो. शेवटी इच्छा असो वा नसो, परंतु तुमचा श्वासोश्वास जसा प्रत्येक क्षणी चालूच राहतो तसं तुमचं कर्म हवं. विहित कर्म करणं हा परमेश्वरी संकेत आहे, हे मात्र खूप लोकांना कळत नाही. काही सांगोपांग कर्मे करायला हवीत याचं भान सुटते. ती कर्म घडतात, परंतु त्या कर्म करण्यात जबरदस्त न्यून राहून जातं. ते न्यून काय असतं तर कर्मफळाची जबरदस्त आस. ती कर्माच्या तळाशी चिकटून बसलेली असते. मग त्या जीवांना कर्म करूनही पुण्य लाभत नाही. बरं, कर्म करायची नाहीत तर नका करू. समर्थ प्रस्तुत श्लोकातून सांगतात की प्राणीमात्रांविषयी मनात दयाबुद्धी तरी बाळगा, प्रेम बाळगा. ते सुद्धा मनात नांदत नाही म्हणजे प्रथम कुठलीही कर्मक्रिया करायचीच नाही. ती कर्मक्रिया केली तर त्याला फळाची आशा दडून बसलेली. मग पुण्याची पहाट कशी उगवून येणार? निदान सर्व जीवांविषयी अंतःकरणात जर प्रेमाचा पूर दाटून आला तरी श्रीरामाची भक्ती होईल. परंतु हे सुद्धा भान नाही. समर्थ शेवटी एवढंच म्हणतात की या 3 गोष्टी नाही जमल्या तरी चालतील, परंतु निदान श्रीरामाच्या नामजपाचा अखंड स्रोत तरी मुखातून स्त्रवू द्या. त्याने पुण्य मिळेल. ते तर फुकट आहे, त्याला काही श्रम नाहीत. परंतु पापी जीव ते सुद्धा करीत नाही. श्लोक 101. परमेश्वराचा दरबार की यमाचा नरक. परमेश्वराचा दरबार की यमाचा नरक. जया नावडे नाम त्या येम जाची, विकल्पे उठे तर्क त्या नरकचीची. म्हणून अति आदरे नाम घ्यावे, मुखे बोलता दोष जाती स्वभावे. श्लोक 101. अगोदरच्या श्लोकाच्या शेवटी समर्थांनी म्हटले की प्रभू रामचंद्रांचे नाव घ्यायला काही 4 पैसे लागत नाहीत. फुकाचे नाव घ्यायला बा माझ्या मना, तुझे काय जाते? कर्म करायची नाहीत, मुक्या प्राण्यांवर प्रेम करायचे नाही, तर निदान रामनाम तरी घे. परंतु माणसं तेवढं सुद्धा करत नाहीत. नामस्मरणाचा रस्ता जर तुम्ही स्वतःच्या हाताने बंद केलात तर तुमचं कसं होणार? ज्याला नाम घ्यायला आवडत नाही, ज्याला प्रभू रामचंद्राविषयी मनातून आवड नाही, ज्या रामनामात
प्रभू रामचंद्रांच्या अखंड चिंतनात भगवान श्री शंकर अष्टप्रहर दंग असतात. त्या श्रीरामाविषयी जर मनात आदर नाही तर हे माझ्या मना, तुला एक सांगून ठेवतो. शेवटच्या असह्य यमयातना तुला सहन कराव्या लागतील. परंतु प्रभू रामचंद्रांचं नाव जर सतत घेतलेस तर स्वर्गाचे दरवाजे, परमसुखाचे दरवाजे तुझ्यासाठी आपोआप उघडले जातील. जर रामनामाविषयी मनात विकल्प बाळगलास तर तुला नरकाच्या घाणीत शेवटी लोळण घ्यावी लागेल. शेवटी माझ्या मना, तू ठरव की रामनामात दंग होऊन स्वर्गाच्या वाटेवरून जायचे की रामनामाविषयी तुच्छता दर्शवून नरकाच्या काट्याकुट्यातून रक्तबंबाळ होत चालत राहायचे. आपला प्रत्येकाचा शेवट जर निश्चितपणे मृत्यूमध्ये होतो तर परमेश्वराच्या दरबारात जायचे की यमराजाच्या नरकात जायचे ते तुझे तू ठरव. परंतु अति आदराने प्रभू रामचंद्रांवरच्या प्रगाढ विश्वासाने जर अखंड नामस्मरण चालू ठेवले तर आपल्या देहात कायमचे वस्तीला आलेले महादोष विलयाला जातात आणि आपले आयुष्य शेवटच्या क्षणी चंदनासारखं सुगंधित होऊन जातं. शेवटी आपला मार्ग आपणच ठरवायचा. समर्थ शेवटी एवढंच म्हणतात, अखंड नामसाधनाच महत्त्वाची आहे. श्लोक 102. चांगल्या गोष्टींसाठी मनात प्रेम हवे. अतिलीनता सर्व भावे स्वभावे, सज्जनांलागी संतोष व्हावे. देहे कारणी सर्व लावित जावे, सगुणी अति आदरेसी भजावे. श्लोक 102. वृक्ष फळांनी लगडून आला की त्या फळभाराने वृक्ष खाली वाकतो आणि आपली मधुर रसाळ फळं लोकांना देतो. वेली फुलांनी बहरून येतात. वेल आपल्याला हवी तशी खाली वाकवून तिच्यावरची फुलं आपण खुडून घेतो. सज्जन माणसं ही वृक्षांसारखी आणि वेलींसारखी असतात. त्या सज्जनांच्या संगतीत वडाच्या घनगर्द सावलीसारखी शांत छाया मिळते. ज्ञानी सज्जन हा अतिशय नम्र आणि वृत्तीने शालीन असतो. जो स्वभावतःच लीन आहे तो सर्वांना नेहमी हवाहवासा वाटतो. वृत्तीने लीन आणि शांत असलेले लोक सज्जनांची डोळ्यात प्राण आणून नेहमीच वाट पाहतात. समर्थ प्रस्तुत श्लोकातून ज्यांचा स्वभाव अतिशय मृदू मवाळ आहे, अतिशय नम्र आणि लीन आहे, अशा सज्जनांविषयी आपले विचार मांडत आहेत. समर्थ म्हणतात की माणसानं स्वभावतःच अकृत्रिम पातळीवर लीन असावं. त्यामुळे त्यांच्या सहवासात सज्जनांना खूप आनंद होतो. सत्पुरुषांना अशी मधाळ स्वभावाची, स्वच्छ पारदर्शक मनाची, लीन माणसं खूप आवडतात. समर्थ पुढे म्हणतात की केवळ स्वभावाने शांत असून चालत नाही, तर सर्व चांगल्या गोष्टींविषयी त्यांच्या मनात प्रेम असावं लागतं आणि कुठल्याही कामासाठी आपले सर्वस्व अर्पण करणारा असा हा सज्जन माणूस केवळ अतीव कष्टाने ते कार्य नेटास लावतो. आपले प्राण त्या कर्मात संपूर्णपणे गोवतो. समर्थ पुढे म्हणतात, हे सर्व करीत असताना सगुणोपासनेत आपलं मन अर्पण करावं आणि सर्वसामान्य जनांना ईश्वरी अस्तित्वाची खूण आपल्या सगुणोपासनेतून दाखवून द्यावी. हीच शेवटी ईश्वर सेवा ठरते, हे कदापिही विसरू नये. श्लोक 103. नामस्मरण हा तुमचा श्वासोश्वास. हरी कीर्तने प्रीती रामी धरावी, देहे बुद्धी निरूपणी विसरावी, परद्रव्य आणि कांता परावी, यदर्थी मना सांडी जीवी करावी. श्लोक 103. ईश्वराचे सतत चिंतन करणारी, त्याच्या भक्तीत पूर्णपणे विरघळून गेलेली माणसं निराळीच असतात. सगुणोपासनेपासून निर्गुणोपासनेचा प्रवास हा या अखंड नामस्मरणाच्या
राजमार्गाने होतो हे त्यासाठी ध्यानात घेणे आवश्यक आहे. सतत प्रभू रामचंद्रांचं नाव मुखावर तर हवेच, परंतु त्यांच्या दिव्य लीलांमध्ये आपली वाणी बुडून जायला हवी. नामस्मरण हा तुमचा श्वासोश्वास व्हायला हवा. हे सारे जरी कितीही सत्य असले तरी समर्थ प्रस्तुत श्लोकातून एक वेगळाच विचार मांडत आहे. समर्थ म्हणतात की हरिकीर्तनात दंग व्हावे इतके श्रीरामाच्या अलौकिक व्यक्तिमत्वाचे गुणदर्शन आणि गुणवर्णन करताना सतत प्रभू रामचंद्रांची सगुण साकार मूर्ती लोकांसमोर उभी करावी. तो निळाभोर प्रभू रामचंद्र आपल्या शब्दातून अलगदपणे विणावा. त्या रामभक्तीचे निरूपण करताना आपलं अवघं देहभान विसरून जावं. प्रभू रामचंद्रावर बोलताना, त्या कथेचे रसाळ निरूपण करताना सगुण श्रीरामाला निर्गुणाकडे आपल्या वाणीतून अलगदपणे न्यावं. सगुण निर्गुणाचा हा रामविचाराने भारलेला प्रवास हा तुमच्या हरिकीर्तनाचा प्राण असायला हवा. स्वतःला विसरून ही ईश्वरसेवा करावी आणि हे सारे करीत असतानाच मनात द्रव्याचा लोभ मात्र असता कामा नये. प्रभू रामचंद्रांविषयी सर्वत्र बोलताना आपल्या मनात द्रव्याचा विषय असता कामा नये. परस्त्री ही मातेसमान लेखावी तरच कामवासनेचा डोंब उसळणार नाही आणि हे सर्व मला तो प्रभू रामचंद्र देतो, मी तृप्त आहे, ही भावना एकदा का मनात रुजली की आपलं मन परद्रव्यावर झडप घालणार नाही. हा सदाचार सतत जागा हवा, तरच हरिकीर्तनात मन दंग होईल आणि तुम्ही करीत असलेल्या निरूपणाचा लोकांवर परिणाम होईल. श्लोक 104. चिमणी कधी गरुड होऊ शकते का? क्रियेविण नाना परी बोली जेते, परिचित्त दुश्चित ते लाजविते, मना कल्पना धीट सैराट धावे, मना तया मानवा देव कैसे निपावे. श्लोक 104. आत्मानुभवी बोलणे, आत्मानुभवी जगणे ही एक ईश्वरनिष्ठ वृत्तीशी प्रामाणिक असणारी गोष्ट आहे. जे अनुभवले तेवढेच बोलेन. जो माझ्या अनुभवाचा भाग नाही तो प्रज्ञेच्या बळावर, ज्ञानाच्या बळावर बोलून मी तुम्हाला भुलवणार नाही. अशी साक्षात्कारी माणसांची भूमिका असते. त्यामुळे त्यांचं बोलणं प्रभावी वाटतं. ते केवळ उत्कृष्ट वक्तृत्व नसतं, तर ते त्यांच्या आत्मप्रचितीचे बोल असतात. अशा माणसांविषयी ज्ञानदेव म्हणतात की मार्गी अंधा सरीसा, पुढा देखणाही चाले जैसा, अज्ञाना प्रकटावा धर्मू तैसा, आचरोनी. ज्ञानेश्वरी 3:156. अशी माणसं अर्थातच फार थोडी. तत्वज्ञान बोलणे सांगणे वेगळं आणि ते जगणे वेगळे. भाषेवर प्रभुत्व असेल, 4 पुस्तकं अभ्यासली असली तर वक्तृत्वाचा फड जिंकता येतो, परंतु ते टिकणारे नसते. समर्थ अशा लोकांविषयी प्रस्तुत श्लोकातून बोलत आहे. समर्थ म्हणतात की स्वतःकडे कसलाही अनुभव नसलेली माणसं ईश्वरी अस्तित्वाविषयी बोल बोलतात, पण त्यांचा तो अनुभव नसतो. काही माणसं आदर्शाचं बोलणं करतात, परंतु त्यांचं वागणं तसं नसतं. मग ही माणसं जेव्हा एकांतात जातात तेव्हा त्यांनाच त्यांची लाज वाटायला लागते, कारण त्यांचं व्याकुळ मन त्यांना सांगत राहतं की तू जे बोललास ते तुझं जगणं नाही. मनात पापांचा डोंगर आणि तू लोकांना पुण्याच्या गोष्टी काय सांगतोस, तत्वज्ञान काय सांगतोस. तुझ्याकडे स्वैर धावणाऱ्या कल्पनांचा प्रचंड मोठा साठा आहे, म्हणून तू तुझे विचार ताणत नेतोस. इतकेच, परंतु कितीही
उंच उडायचा प्रयत्न केलास तरी चिमणीचा कधी गरुड होईल का? अरे, तुझी उडी मुळातच लहान आहे. तुला देव कसा भेटणार? ईश्वरी अस्तित्वाची जाण येण्यासाठी फार पवित्र आणि स्वच्छ मन असावं लागतं. श्लोक 105. माणसाचं आचरण स्फटिकवत पारदर्शक हवं. विवेके क्रिया आपुली पालटावी, अति आदरे शुद्ध क्रिया धरावी. जनी बोलण्यासारखे चाल बापा, जनी बोलण्यासारखे चाल बापा, मना कल्पना सोडी संसार तापा. श्लोक 105. सदैव प्रसन्नतेचे वरदान लाभलेली माणसं निराळी असतात, कारण त्यांच्या हृदयात विवेकाने ठाण मांडलेले असते. ज्याच्यापाशी हे विवेकाचे गरुडपंख आहेत, त्याचं कर्तृत्वाचा आभाळ आपोआप मुक्त होतो. परमेश्वरी संकल्पनेवर दृढ श्रद्धा ठेवून आपलं प्रत्येक विहित कर्म मनःपूर्वक करीत कुठल्याही फळाची इच्छा मनी न बाळगता ईश्वराला आपलं सर्वस्व अर्पण करणारी माणसं फार निराळी असतात. माणसांवरच केवळ नव्हे तर मुक्या प्राण्यांवर सुद्धा जीव लावणारी ही माणसं केवळ विवेकाची वल्ली मारत हा संसार यशापयशाची चिंता न करता पार करतात. समर्थांनी या अलौकिक विवेकी माणसांविषयी प्रस्तुत श्लोकातून आपले विचार मांडले आहेत. समर्थ म्हणतात, एकदा का विवेकाचे साम्राज्य आपल्या मनावर आरूढ झाले की आपली प्रत्येक क्रिया पालटून जाते. आपल्याला प्रत्येक ठिकाणी ईश्वरी अस्तित्वाची जाणीव व्हायला लागते. विवेकाने आपले आचरण पूर्ण बदलते. म्हणून प्रत्येकाने विवेकाची कास धरावी. केवळ विवेकाची कास धरावी असे नव्हे, तर आपलं आचरण शुद्ध, अगदी स्फटिकवत पारदर्शक करावं. शास्त्राला आणि संत सज्जनांना मान्य होईल अशी आपली प्रत्येक कृती शुद्ध अंतःकरणाने व्यक्त करावी. आपण जसं बोलतो तसेच आपले जगणे असावे. आणि मुख्य म्हणजे या संसार भयापासून आपलं मन मुक्त करावं. कारण संसारात सुखदुःखांचे फेरे चालूच असतात, परंतु त्या कल्पित सुखदुःखांच्या भोवऱ्यात आपलं मन गटांगळ्या खाणार नाही याची काळजी घ्यावी. हे सारे केवळ विवेकानेच घडते. विवेक तुम्हाला ज्ञानमार्गावर फार अलगदपणे आणून सोडतो, हे जाणून घेणे आवश्यक आहे. म्हणून मनावर विवेकाचा ताबा हवा. श्लोक 106. विवेकाच्या साहाय्याने दयाबुद्धीचा महासागर उसळतो. बरी स्नानसंध्या करी एकनिष्ठा, विवेके मना आवरी स्थान भ्रष्टा. दया सर्वभूती जया मानवाला, सदा प्रेमळू भक्तिभावे निवाला. श्लोक 106. वर्णधर्मानुसार आपली जी विहित कर्म करायची आहेत, ती सर्वांनी एका विलक्षण निष्ठेने केली तर परमेश्वरी कृपाप्रसादाचा लाभ झाल्याशिवाय राहत नाही. पूर्वापार आपल्या मनावर कितीतरी तऱ्हेचे संस्कार आपोआप आलेले असतात. त्यांचा आपण स्वीकार करतो. त्यांचा अव्हेर करून कसं चालेल? समर्थांचं सांगणं आहे की एकदा का विवेकाचे साम्राज्य आपल्या मनावर सुरू झाले की आपली विहित कर्म आपण आपोआपच परमेश्वराला अर्पण करीत परमेश्वरी चिंतनात मग्न होऊन जातो. ब्राह्मणांना स्नानसंध्या जर सांगितलेली आहे तर ती त्यांनी न टाकता एका निष्ठेने केली पाहिजे. आपल्या वर्णाश्रम धर्मानुसार चालत आलेली परंपरेने स्वीकारलेली ती व्यवस्था आहे. समर्थ म्हणतात की काही माणसं आपली विचारसरणी वरपांगी बदलून जगायला लागतात, ते बरोबर नाही. जर तुमच्या मनातला विवेक स्थानभ्रष्ट झाला तर आपलं मन जाऊ नये तिथे जाते, नको त्याचा विचार करते. आपलं शुद्ध आचरण टिकवायचे असेल तर मोठ्या आदराने आणि सन्मानाने विवेकाला लगाम घालून
आणि सन्मानाने विवेकाला लगाम घालून आपल्या जगायच्या जीवन पद्धतीला एक सुंदर शिस्त ही लावायलाच हवी. त्यामुळे तुमचं मन पवित्र आणि शुद्ध होतं आणि प्राणीमात्रांवर, मुक्या प्राण्यांवर, गोरगरिबांवर तुम्ही मनापासून प्रेम करू लागता. आणि एकदा का विवेकाच्या साहाय्याने दयाबुद्धीचा महासागर शांतपणे मनात उसळायला लागला की परमेश्वराची हाक आपल्याला ऐकू यायला लागते. घननीळ श्रीरामाच्या अस्तित्वाची चाहूल लागते आणि मग जे मनाला समाधान मिळते त्याला मर्यादा राहत नाही. हे सारे केवळ शुद्ध विचारांनी, आचारांनी आणि विवेकानेच घडते. शुद्ध आणि सात्विक समाधान म्हणजे काय हे केवळ विवेकी माणसाला अनुभवायला येते. श्लोक 107. क्रोध म्हणजे चौखूर उधळलेला आंधळा घोडा. मना कोप आरोपणा ते नसावी, मना बुद्धी हे साधू संगी वसावी, मना नष्ट चांडाळ तो संग त्यागी, मना होई रे मोक्ष भागी विभागी. श्लोक 107. माणसाचा विवेक हृदयात सतत जागा असला पाहिजे. जर विवेकाचे साम्राज्य तुमच्या मनात नांदत असेल तर केवळ सुखच तुम्ही प्रत्येक क्षणी अनुभवू शकाल. या विवेकाच्या सहवासात तुम्ही केवळ ज्ञानमार्गावरून चालत राहता. कारण विवेकाचा शांत दीप तुमच्या हातात तेजाळत असतो. परंतु हा विवेक जर तुमच्या मनातून हद्दपार झाला तर क्रोधाचा भडका अहंकाराच्या वणव्यातून उफाळून उठतो. एकदा का त्या सर्वभक्षी क्रोधाने तुमच्या शरीराचा ताबा घेतला की स्मृतिभ्रंशापर्यंत तुम्ही हेलपाटत जाता आणि मग सर्वनाश तुमच्या अस्तित्वावर येऊन आदळतो. अहंकार आणि क्रोध हे माणसांचे फार मोठे बलाढ्य शत्रू आहेत. त्यांना जिंकून घेणे आवश्यक आहे. समर्थांनी म्हटले आहे की कोप आरोपणा खोटी, कोपे कोपची वाढतो, मोडतो मार्ग न्यायाचा, अन्याय प्रबळे बळे, क्रोध हा खेद संपादी, जेथे तेथे चहूकडे, विवेक पाहता कैचा, शुद्धी तेथे असेची ना, भल्यांनी कोप सांडावा, शांतीने असता बरे, क्षुल्लक कोप पाळावा, भल्यांचे काम ते नव्हे. समर्थ प्रस्तुत मनाच्या श्लोकातून आपल्या मनाला समजावून सांगत आहेत की बा माझ्या मना, कोपाच्या म्हणजेच क्रोधाच्या आहारी कदापि जाऊ नकोस. कधीही क्रोधाच्या चौखूर उधळलेल्या आंधळ्या घोड्यावर बसू नकोस. या क्रोधाचा एकदा का अग्निदंश झाला तर सारं आयुष्य बेचिराख होऊन जाईल. यासाठी संत संगत हे उत्तम वसतिस्थान आहे. तिथे मनाने सतत बेभान होऊन राहावे. या कामक्रोधांच्या चांडाळापासून स्वतःला सावरून घे. त्यांचा संपूर्ण त्याग कर, म्हणजे तू मोक्षाच्या वाटेवरून चालू शकशील. श्लोक 108. सुखदुःखाची ओळख संत संगतीतच. मना सर्वदा सज्जना चेनी योगे, मना सर्वदा सज्जना चेनी योगे, क्रिया पालटे भक्तिभावार्थ लागे, क्रियेविन वाचाळता ते निवारी, तुटे वाद संवाद तो हितकारी. श्लोक 108. संत संगत लाभणे हा आयुष्याचा फार मोठा सत्कार असतो. कारण माणसाला आयुष्यात कितीही सुखे मिळाली तरी ती सर्व सुखे आज ना उद्या वाहून जातात. परंतु संत सहवास हे एकच परमसुख आहे. त्या संत सहवासात रममाण होणारं मन परब्रह्माचा आनंद उपभोगू शकतं आणि एकदा का
संत सज्जनांचा सहवास सतत मिळू लागला की देवसंकल्पने बद्दलच्या आग्रहाला विवेकाचे पाठबळ मिळते. देव हा त्रैलोक्यात नांदतो आहे या जाणीवेने अस्तित्वाचा आधार मिळतो. हे सारे समर्थांनी प्रस्तुत श्लोकातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. समर्थ म्हणतात की बा माझ्या मना, तू सदैव संतांच्या सहवासात आपल्या विहित कर्माचे धागेदोरे विणत आयुष्य वेच. कारण संतांच्या सहवासात मनातल्या षड्रिपूंना पळवून लावायची ताकद असते. संतांच्या सुखद सहवासात आपलं आयुष्य पालटून जातं. सुखाचा वारा आपल्यासाठी वाहायला लागतो. सुख म्हणजे काय ते केवळ संत संगतीतच कळते. मूळ अशुद्धता नष्ट होऊन स्वच्छ झरा वाहायला लागावा तसं आपलं मन शुद्ध आणि सात्विक भावांनी झुळूझुळू व्हायला लागतं. हे सारं केवळ संतांच्या ईश्वरस्वरूप अस्तित्वाचं आपल्याला न मागता मिळालेलं फळ असतं. आपलं मन वैराग्याने भारून येतं, ज्ञानमार्गाची ओढ लागते आणि भक्तीची श्रावण कावड आपण खांद्यावर घेऊन चालू लागतो. भक्तिभाव अंतरात दाटून येतो. परंतु हा संत सहवास जर लाभला नाही तर काय होते की ब्रह्मज्ञानाच्या कोरड्या गप्पा मारत माणसं समाजात वावरू लागतात. स्वैरपणे मनात येईल ते बोलू लागतात. ते बोलणे हा त्यांचा आत्मानुभव नसतो. मग लोक त्याला वाचाळ म्हणून संबोधू लागतात. हीच ती क्रियेविण वाचाळता मग व्यर्थ ठरते. लोकांशी संवाद तुटतो. त्यापेक्षा समर्थ म्हणतात लोकांशी संवाद साधून उभयपक्षी हितकर होईल असं बोलणं आवश्यक आहे. तो सुसंवाद साधावा. श्लोक 109. मनातील विवेकाचा अमृतकुंभ वाहत राहावा. जनी वादविवाद सोडून द्यावा. जनी सुख संवाद सुखे करावा. जनी तोची तो शोक संतापहारी. तुटे वाद संवाद तो हितकारी. श्लोक 109. वादात गुरफटलेली माणसं समुद्रातल्या भोवऱ्यात अडकलेल्या जीवासारखी पार तळापर्यंत जातात. ज्ञानाच्या शोधात असलेल्या भगवत भक्तांनी वादविवादाच्या मार्गावरून कधीही वाटचाल करू नये असे समर्थ सांगतात. कारण या वादाचे वितंड वादात कधी रूपांतर होईल हे कधी सांगता येणार नाही. त्यामुळे होते काय की समर्थ दासबोधातल्या पहिल्या दशकातल्या पहिल्याच समासात म्हणतात, अभिमाने उठे मत्सर, मत्सरे ये तिरस्कार, पुढे क्रोधाचा विकार, प्रबळे बळे. दासबोध 1:23. म्हणून समर्थ प्रस्तुत श्लोकातून आवर्जून सांगत आहेत की बा माझ्या मना, जनामध्ये तू कुठल्याही वादात तुझा जीव अडकवून घेऊ नकोस. वाद कायमसाठी सोडून दे. कारण या वादाला कधीही सात्विकतेची रसाळ फळं उलगडून येत नाहीत. जर सात्विकपणा नष्ट होणार असेल तर मग या वादाच्या भोवऱ्यात तू स्वतःला का लोटून देतोस? त्यापेक्षा सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे सर्वांशी सुखाचा संवाद साधावा. कारण तो खूप सुखाने करता येतो. त्यात आनंद साठलेला आहे. हा सुखसंवाद या मर्त्य जीवाला केवळ आनंदच देत नाही तर शोक आणि संताप या दोन बलाढ्य शत्रूंपासून कायमचे दूर करतो. लोकांमध्ये संताप फणफणायला लागला, शोक दाटून आला तर तुमचं मन सुखाच्या काठाला लागेलच कसं? त्यासाठी मनातला विवेकाचा अमृतकुंभ भरभरून व्हायला हवा. सुखसंवाद हेच नवे नामस्मरण समज. आणि या नव्या नामस्मरणात तुमचा जीव बहरून आला की सर्व प्रकारचे वाद तुटून जातील आणि सुखाच्या होडीत बसून तुम्ही पैलतीरावर तुमची वाट पाहत
बसलेल्या परब्रह्माला अंतःकरणपूर्वक आलिंगन देऊ शकाल. त्यासाठी संत संगत कायमची अनुसरा, त्यातच तुमचे शाश्वत हित आहे. श्लोक 110. वाद संपल्यावरच संवादाची कोवळी ऊनं पसरतात. तुटे वाद संवाद त्याते म्हणावे, विवेके अहंभाव याते जिणावे. अहंता गुणे वाद नाना विकारी, तुटे वाद संवाद तो हितकारी. श्लोक 110. सुख म्हणजे संतांबरोबर लाभणारा अप्रतिम असा परमेश्वरी संवाद. हे एकदा का लक्षात आले की माणसाच्या जगण्याला नवी पालवी फुटायला लागते. हे तत्वज्ञान जाणून घ्यायचं असेल तर ईश्वरी संवाद म्हणजे काय हे अगोदर समजून घ्यायला हवे. ईश्वर स्वरूप सज्जनांच्या संगतीत सुसंवादाची अमृतफळे लगडलेली असतात. त्या सज्जनांच्या संगतीतच मनातले सर्व प्रकारचे वाद तुटून पडतात आणि सुखाची बरसात करणाऱ्या सुसंवादरूपी पाऊसधारा आपोआप कोसळायला लागतात. समर्थ वारंवार त्या संतसंगतीत सुगंधासारखा परावर्तित होणाऱ्या संवादाविषयी सांगत राहतात. प्रस्तुत श्लोकातून तोच विचार ते पुन्हा सांगत आहेत. समर्थ म्हणतात की जेव्हा वाद तुटून पडतो तेव्हा संवादाची कोवळी ऊनं पसरू लागतात. जिथे वाद संपतो तिथे सुसंवाद आपोआप सुरू होतो. वादाने नेहमी काय होते की वादातून वाद वाढत जातो आणि त्या वादाचे वितंडवादात नाहक रूपांतर होते. त्यातून क्रोधाचा अग्नी भडकून उठतो. त्यापेक्षा संवादाची शांती चंद्रप्रकाशाचा आनंद देते. तो आनंद शीतल तर असतोच, परंतु सात्विक सुद्धा असतो. पुन्हा जिथे संवाद आहे तिथे विवेक सदैव जागाच असतो आणि एकदा का विवेकाचा शांत नंदादीप तेवायला लागला की मनातला अहंकार शरीराला सोडून कायमचा निघून जातो. परंतु तोच विवेक नसेल तर वाद कापरासारखा चटकन पेट घेतो आणि सर्वस्वाने जळून जातो. खाली विचारांची राख-रांगोळी सुद्धा शिल्लक राहत नाही. षड्रिपूंना आमंत्रण देणारा वाद जवळ करण्यापेक्षा समर्थ शेवटी म्हणतात की संवादाचा सुखाचा मळा फुलवणं अधिक श्रेयस्कर नाही का? वादाला मूठमाती देणाऱ्या संत संगतीतल्या सुसंवादात बा माझ्या मना, तू एकरूप होऊन जा. वादाच्या पलीकडे संवाद सुरू होतो. श्लोक 111. सर्व गोष्टींचा विवेकाने शोध घे. हिताकारणे बोलणे सत्य आहे. हिताकारणे सर्व शोधूनी पाहे. हिताकारणे बंड पाखंड वारी. तुटे वाद संवाद तो हितकारी. श्लोक 111. काही लोकांकडे माहिती खूप असते, परंतु माहिती म्हणजे ज्ञान नाही हे त्यांच्या खूप वेळेला लक्षातच येत नाही. माणसाला त्यासाठी स्वरूप ज्ञान होणे आवश्यक आहे. या ज्या अतींद्रिय शक्ती आहेत त्यांच्याशी संवाद साधता आला पाहिजे. त्यासाठी परमेश्वरी अनुसंधानाचा लक्ष्मण झुला आपणच बांधावा लागतो. त्यासाठी मन शुद्ध आणि सात्विक असणे हे फार गरजेचे असते. समर्थ प्रस्तुत श्लोकात हा विचार वेगळ्या पातळीवर मांडत आहेत. समर्थ आपल्या मनाला उद्देशून म्हणत आहेत की बा माझ्या मना, तुझ्या हिताच्या 4 गोष्टी तुला आता समजावून सांगतो. त्या तू लक्षपूर्वक ऐक. तू अवधान देऊन ऐक. तू सत्याचा शोध घे. हितकारक बोलणे त्यातच सुसंवादाची बीजं रोवलेली असतात. म्हणून माझ्या विचारी मना, सर्वच गोष्टींचा विवेकाने शोध घे. त्यातच तुझ्या आत्मसाधनेचा मार्ग तुला दिसू लागेल. ज्यामुळे तू संपूर्णपणे ज्ञानाच्या प्रकाशात येशील अशा एका आत्महितकारक मार्गाची तू निवड कर. त्यासाठी स्वतःच्या शुद्ध आत्म्याचा स्वतःच शोध घे. ज्यामुळे तुझ्या मनातील
देवसंकल्पना डळमळू लागेल अशी पाषाणरूप संकल्पना तू विचाराने दूर कर. तुझ्या भोवती अशी काही माणसं असतील जी देवधर्मावर अजिबात विश्वास ठेवणारी नसतील. त्यांना तू जाणीवपूर्वक दूर कर आणि जी देवकल्पनेने केवळ भारावून गेली असतील अशाच ज्ञानी सज्जनांची ओढ मनाला लावून घे. जिथे वाद समूळ संपेल त्याच आत्म्याशी तू संवाद साध. तो आत्मसंवाद तुला ब्रह्माची पंढरी दाखविल्याशिवाय राहणार नाही. ईश्वरी अनुसंधानाचा अनुभव घे. तोच अनुभव शेवटी तुला तारून नेईल. म्हणून वादाला मुठमाती दे. श्लोक 112. धर्म आणि नीतिविचार यावरील चर्चा. जनी सांगता ऐकता जन्म गेला, परी वाद वेवाद तैसाची ठेला. उठे संशयो वाद हा दंभधारी, तुटे वाद संवाद तो हितकारी. श्लोक 112. हजारो वर्षाची परंपरा लाभलेल्या या मानवी जीवनात जगभर कुठल्या ना कुठल्या गोष्टीवर सतत चर्चा चालू राहिली आहे. ही चर्चा मग तत्वज्ञानावर असो, धर्मविषयक असो की आणखी कुठल्याही गोष्टीविषयी असो, चर्चेचं गुऱ्हाळ सतत दगदगत राहिलेलं दिसेल. कुणीतरी बोलतंय आणि सर्वजण ऐकत आहेत, त्यातून प्रश्नोत्तरे झडतायत. हे दृश्य नवं नाही. धर्म आणि नीतिविचार यावर तर प्रचंड काथ्याकूट आजपर्यंत झाला. त्यातून वादविवाद निर्माण झाले आणि अजूनही ते होतच आहे. समर्थ या संदर्भात एवढंच म्हणतात की सत्याचा शोध घेणाऱ्या, ब्रह्मतत्वाचा शोध घेणाऱ्या साधकांनी या वादविवादात कदापिही शिरू नये. फक्त वृथा क्षीण होईल. त्या वादचर्चेतून निष्पन्न काहीही होणार नाही. प्रस्तुत श्लोकातून समर्थ आपल्या मनाला समजावून सांगत आहेत की या हजारो वर्षाच्या मानवी संस्कृतीने आजपर्यंत कितीतरी प्रकारच्या चर्चा ऐकल्या, वाद ऐकले, ज्ञानगर्भ भाषणे ऐकली, परंतु या चर्चांना आजपर्यंत सीमा सापडली नाही. हा जनातला वादविवाद आजपर्यंत शिल्लकच राहिला, कारण वाद करणारे आजपर्यंत चिवटपणे जिवंतच राहिले आणि वादासाठी वाद चालूच ठेवला. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे मानवी मनाला संशयाचा जबरदस्त तीव्र शाप मिळालेला आहे आणि त्या संशयातून वाद अग्नीसारखे निराकरण फुलतच गेले. म्हणून समर्थ आपल्या मनाला सांगत आहेत की बा माझ्या मना, या वादात तू आपलं अस्तित्व मिसळू देऊ नकोस. तू केवळ संत संगतीत तुझं आयुष्य वेचण्याचा प्रयत्न कर. संतांमुळे तुला संवाद सुखाची चव कळेल आणि मोक्षाचा मार्ग तुझ्या दृष्टीपथाला येईल. संत हेच आपल्या मानसिक शांतीचं सूत्र आहे. श्लोक 113. गडद अंधारात शब्दांचा कीस पाडणारे पंडित. जनी हित पंडित सांडित गेले, अहंता गुणे ब्रह्म राक्षस झाले. तयाहून व्युत्पन्न तो कोण आहे, मना सर्व जाणीव सांडूनी राहे. श्लोक 113. काही शतकांपूर्वी महाराष्ट्रात शास्त्री पंडितांचा एक अहंकारी वर्ग समाजात वावरू लागला होता. त्यांना आपल्या ज्ञानाचा एवढा अहंकार झाला होता की दिवसा मशाली घेऊन ते पालख्यांमधून हिंडत होते. सर्वसामान्य माणसांना या पंडितांचा खूप त्रास सोसावा लागत होता. शब्दांशी खेळ खेळण्याचा त्यांना नाद लागला होता. त्यामुळेच की काय, परंतु ज्ञानदेवादी भावंडांना सुद्धा या पंडित वर्गाने खूप त्रास दिला होता. त्यांच्या मौंजी बंधनाचा अधिकार सुद्धा केवळ निवृत्ती, ज्ञानेश्वर आणि सोपान ही संन्याशाची मुले म्हणून हेटाळणी करीत नाकारला होता. शब्दांशी खेळ खेळण्यात यांचे ज्ञान वाया चालले होते, हे समर्थ स्वतः अनुभवित होते. म्हणून प्रस्तुत श्लोकातून त्यांनी या शास्त्री पंडितांविषयी आपली भूमिकाच जणू मांडली.
समर्थ म्हणतात की आजपर्यंत मोठमोठे ज्ञानी पुरुष, विद्वान माणसे केवळ ज्ञानाच्या अहंकारामुळे वादविवादात आपले आयुष्य खर्ची करत गेले. ते कधी निखळ ज्ञानमार्गावरून गेलेच नाहीत. त्यामुळे झाले काय की वादविवादामुळे ते संत सज्जनांच्या सहवासात आलेच नाहीत आणि मग ते पंडित म्हणजेच ज्ञानभारले अतृप्त आत्मे समाजात वावरत राहिले. ज्ञानाच्या मार्गावरून जाणे नाकारणारे हे पंडित लोक सतत एका गडद अंधारात शब्दांचा कीस पाडत राहिले. त्यामुळे झाले काय की ते ब्रह्मराक्षस म्हणून नांदू लागले. हे सारे केवळ ज्ञानाच्या अंधकारामुळे घडले. दिवसा मशाली घेण्यात वर सूर्य आहे ही संकल्पना ते पार विसरून गेले. समर्थ म्हणतात की त्यामुळे हे व्युत्पन्न ब्राह्मण पंडित फार फुकट गेले. त्यापेक्षा ते जर संत सज्जनांच्या सहवासात नांदले असते तर त्यांच्या पांडित्याला ज्ञानाची अमृत फळं लगडली असती. म्हणून समर्थ आपल्या मनाला म्हणतात की बा माझ्या मना, आपण ज्ञानी आहोत ह्या अहंकारापासून पूर्ण दूर हो, तू निरहंकारी हो. त्यामुळेच तुझा सुखसंवाद सज्जनांबरोबर घडेल. श्लोक 114. गुंगी आणणारे शब्द आणि तत्वज्ञान. फुकाचे मुखी बोलता काय वेचे, दिसेंदिस अभ्यंतरी गर्व सांचे. क्रियेविन वाचाळता व्यर्थ आहे, विचारे तुझा तुची शोधून पाहे. श्लोक 114. साधकाचे आचरण शुद्ध स्वरूपाचं पाहिजे. त्याच्या वृत्ती सदा सतेज हव्यात. सर्व प्रकारच्या मानसिक दौर्बल्यातून तो मुक्त हवा. मुख्य म्हणजे परमेश्वरावर त्याची ज्ञानभारली दृढ श्रद्धा हवी. नामस्मरणाच्या अंतर्नादात त्याचं चित्त सतत दंग असायला हवं. त्याच्या मुखातून जे तत्वज्ञानावर विचार प्रकट होतील त्याला स्वानुभवाचं अधिष्ठान हवं. तरच त्याचे शब्द मंत्र सामर्थ्य घेऊन प्रकट होतील. पहिल्यांदा स्वतः अनुभव घ्यावा आणि त्या अनुभवावर त्याची विचारधारा तोलली जावी. तरच त्यानं गीतेवर प्रवचन करावी, वेद उपनिषदांवर भाष्य करावं. अभ्यास आणि ध्यास हा त्यांचा स्वभाव हवा. तरच तो ज्ञानी पंडित समाजाला मार्ग दाखवू शकतो, अन्यथा नाही. पुस्तकी पांडित्याला काहीही अर्थ नाही. समर्थ प्रस्तुत श्लोकातून शब्दांचा कापूस पिंजणाऱ्या अनुभवाचं अजिबात अधिष्ठान नसलेल्या पंडितांविषयी बोलत आहेत. ते म्हणतात की पांडित्यपूर्ण बोलायला शब्दांचे इमले रचत गुंगी आणणाऱ्या शब्दांच्या साहाय्याने तत्वज्ञानपर बोलणे हा काही लोकांचा छंदच होऊन बसला आहे. त्याला 4 पैसे काही द्यावे लागत नाहीत. हे सारे फुकाचे बोल आहेत. 4 पुस्तकांच्या साहाय्याने पंडितपदावर पोहोचलेल्या अहंकारी विद्वानांच्या प्रवचनाने श्रोत्यांना आध्यात्मिक विचारांची जरूर गुंगी येते आणि त्यामुळे होते काय की या पंडित लोकांच्या मनातला अहंकार दिवसेंदिवस वाढत जातो. परंतु प्रत्यक्ष क्रिया न करता हे बोलणे व्यर्थ आहे. अनुभवाशिवाय बोलणे खोटे आहे. समर्थ आपल्या मनाला म्हणतात की बा माझ्या मना, तूच या गोष्टींचा आता शोध घे. श्लोक 115. आत्म्याच्या विचाराने अहंकारापासून ज्ञानाची सुटका. तुटे वाद संवाद तेथे करावा, विवेके अहंभाव हा पालटावा. जनी बोलण्यासारिखे आचरावे, क्रिया पालटे भक्तिपंथेची जावे. श्लोक 115. परमेश्वराची ओढ लागावी म्हणून माणसं व्रतवैकल्याच्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करतात. परंतु परमेश्वराची जी ओढ लागते ती व्रतवैकल्याच्या मार्गाने यशस्वी होईल असे नाही. कारण माणसाच्या रंध्रारंध्रातून परमेश्वर भेटीची त्यासाठी आस असावी लागते.
त्यासाठी मनात मार्दवाचे साठे असावे लागतात. एक अंतःकरण ओलावा, एक अंतर्गत ओलावा सतत पाजरावा लागतो. जिथे ओलावा आहे तिथेच केवळ भक्ती नांदते. केवळ ज्ञानाच्या मार्गाने जाऊन ज्ञानसंपादन करता येईल, परंतु त्या ज्ञानाला भक्तीची एक सुरक ओंजळ लागते. भक्तीच्या ओंजळीत ज्ञान शोभून दिसते. परमेश्वराच्या राज्यात भक्तीला अपूर्व स्थान आहे. हे सारे समर्थांच्या मनातले विचार प्रस्तुत श्लोकातून वेगळ्या प्रकारे प्रकट झाले आहेत. जिथे वादविवाद चालू आहेत तिथून पळ काढावा आणि जिथे परमेश्वरी अस्तित्वासंबंधी सुरेख चर्चा चालू आहे, सुसंवाद चालू आहे, त्या संभाषणात जरूर भाग घ्यावा. कारण ती सभा संत सज्जनांची असते. त्यामुळे मनातले अहंकार आपोआप वितळायला लागतात. मन शुद्ध होते. आत्म्याच्या विचारात मन दंग झाले की ज्ञान अहंकाराच्या मगरमिठीतून आपोआप सुटते. आपल्या जीवनात आपण करीत असलेला उच्चार आणि व्यक्त आचार यात संगती असणे मात्र आवश्यक आहे. आचार विचार उच्चार जेव्हा एक होऊन जातात तेव्हा परमेश्वरी मार्गावरचा भक्तिप्रकाश तेजाळू लागतो आणि परमेश्वराशी आपले अनुसंधान जुळून येते. त्यासाठी नामस्मरणाचा ओलावा मात्र आपल्या अंतःकरणात सतत पाजरावा लागतो. देव कधीच भक्तांची उपेक्षा करीत नाही. श्लोक 116. देव कधीच भक्तांची उपेक्षा करीत नाही. बहुश्रापिता कष्टला अंबऋषी, तयाचे स्वये श्रीहरी जन्मसोशी, दिला क्षीरसिंधू तया उपमानी, नृपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. श्लोक 116. अंबरीश नावाचा एक राजा होता. तो महान विष्णुभक्त होता. एका कार्तिकी एकादशीला दुर्वास ऋषी राजाकडे आले असता दुसऱ्या दिवशी द्वादशीचे पारणे फेडण्यासाठी त्यांनी दुर्वास ऋषींना भोजनाची विनंती केली. दुर्वास ऋषी नदीवर आंघोळीला गेले असता स्नानसंध्येत त्यांना उशीर झाला. द्वादशी संपत चालली आणि एकादशीच्या व्रताच्या उपवासाचे पारणे फेडायलाच हवे म्हणून अंबरीश राजाने केवळ तीर्थ घेऊन उपवासाची पारणा केली. तर दुर्वास ऋषींना खूप राग आला आणि त्यांनी आपल्या जटेतील एका केसाची कृत्या केली आणि अंबरीशावर सोडली. परंतु महान विष्णुभक्त असलेल्या अंबरीशासाठी विष्णूने सुदर्शन चक्र त्या कृत्येवर सोडले आणि ती कृत्या नष्ट केली. शिवाय त्या सुदर्शन चक्राने दुर्वासांचा वेध घ्यायला सुरुवात केली. शेवटी दुर्वास भगवान विष्णूला शरण आले आणि त्यांनी अंबरीशाच्या घरी भोजन घेतले. ही झाली भागवतातील कथा. दुसरी कथा आहे उपमन्यूची. उपमन्यू खूप गरीब होता. त्याची आई उपमन्यूला पाण्यात पीठ घालून दूध म्हणून नेहमी द्यायची. एकदा उपमन्यू खेळता खेळता शेजारच्या ऋषीच्या आश्रमात गेला. तिथे उपमन्यूला गाईचे ताजे धारोष्ण दूध प्यायला मिळाले. तेव्हा त्याला दुधाची खरी चव कळली. आईजवळ मग त्या उपमन्यूने गाईच्या दुधाची मागणी केली. तेव्हा त्याची आई म्हणाली, बाळा, आपण गरीब आहोत. आपल्याला ते दूध कसं मिळणार? आपण मागल्या जन्मी श्री विष्णूची सेवा केली नाही, भक्ती केली नाही. आईचे ते बोलणे ऐकून उपमन्यूने श्री विष्णूची मनापासून उपासना केली आणि श्री विष्णू प्रसन्न होऊन त्यांनी उपमन्यूला सारा क्षीरसागरच बक्षीस दिला. समर्थांनी प्रस्तुत श्लोकातून या दोन गोष्टींचा मागोवा घेत सांगितले आहे की देव आपल्या भक्तांची कधीही उपेक्षा करीत नाही. देव भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतो, कारण देव भक्तांचा कैवारी असतो. श्लोक 117. परमेश्वराला परमभक्ताचा विसर पडत नाही. धुरू लेकरू बापुडे दैन्यवाणे, कृपा भाकिता दिदली भेटी जिणे,
चिरंजीव तारांगणी प्रेम खाणी, नुपेक्षी कदा देवभक्ताभिमानी. श्लोक 117. परमेश्वर आपल्या परमभक्तांचा कधीही अवेर करीत नाही हे सूत्र घेऊन समर्थांनी प्रस्तुत श्लोकातून भक्त ध्रुवाची गोष्ट सांगितली आहे. ध्रुवाचं वय अवघं 5 वर्षांचं. वास्तविक ध्रुव हा राजपुत्र होता, परंतु उत्तानपाद राजाच्या नावडत्या राणीचा म्हणजेच सुनीतीचा पुत्र होता. उत्तानपाद राजाच्या आवडत्या राणीचे नाव होते सुरुची. एकदा भर दरबारात ध्रुव आपल्या वडिलांच्या म्हणजेच उत्तानपाद राजाच्या मांडीवर बसलेला असताना राजाची आवडती राणी म्हणजे सुरुची तिथे आली. ध्रुव राजाच्या मांडीवर बसलेला पाहून तिचं मस्तक फिरलं आणि तिने ध्रुवाला राजाच्या मांडीवरून खेचून दूर केले. ध्रुवाला खूप वाईट वाटले. तो रडत रडत आईकडे म्हणजे सुनीतीकडे गेला. तेव्हा त्याची आई म्हणाली, बाळा, आपण गेल्या जन्मी भगवान विष्णूची आराधना केली नाही, म्हणून हा तुझा जन्म जरी राजकुळात झाला तरी तुझ्या कपाळी राज्यसुख नाही. तुला म्हणूनच मांडीवरून ओढून काढले. 5 वर्षाचा ध्रुव देवाला शोधायला तडक रानात गेला. तिथे त्याला नारद मुनी भेटले. त्यांनी ध्रुवाला महाविष्णूचे नाव दिले आणि ध्रुव श्री विष्णूच्या नामस्मरणात दंग होऊन गेला. वर्षामागून वर्ष गेली, ध्रुवाला कसलेही भान राहिलं नाही. शेवटी श्री विष्णू प्रसन्न झाले, परंतु ध्रुवाला त्याची जाणीवच झाली नाही. म्हणून श्री विष्णूंनी आपल्या हातातल्या शंखाने ध्रुवाच्या गालाला स्पर्श केला आणि ध्रुवाने स्तुती करायला सुरुवात केली. पुढे ध्रुवाने राज्य तर केलेच, परंतु उत्तरेला नभोमंडपात अढळ स्थान प्राप्त केले. ही कथा प्रस्तुत श्लोकातून समर्थांनी तोलून धरली आणि शेवटी म्हटले की देव कदापिही आपल्या भक्ताला दूर करीत नाही. त्याने चिमुकल्या ध्रुवाच्या परमभक्तीला अढळपद देऊन टाकले आणि संपूर्ण ग्रह मालिका त्याच्या भोवती फिरवत ठेवली. ध्रुवाला अचल स्थान दिले. श्लोक 118. भक्ताच्या रक्षणार्थ परमेश्वराची उडी. गजेंद्रू महासंकटी वाट पाहे, तया कारणे श्रीहरी धावत आहे. उडी घातली जाहला जीवदानी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. 118. श्लोक 118. एका सरोवरात गजेंद्र आपल्या स्त्रियांसहित स्नानक्रीडा करण्यात मग्न होऊन गेला होता. तो गजेंद्र अतिशय आनंदात असताना अचानक सरोवरातल्या एका मगरीने त्याचा पाय धरला आणि तो पाय ती खेचू लागली. मुक्ततेसाठी तो महाबलाढ्य गजेंद्र प्रयत्न करीत होता, परंतु मगर त्याचा पाय सोडीना. वास्तविक हा गजेंद्र म्हणजे पूर्वजन्मीचा पांड्य नावाच्या देशाचा राजा होता. अगस्त्य ऋषींनी त्याला तू गजयोनीत जन्म घेशील असा शाप दिला होता. त्या पूर्वस्मृती अचानकपणे गजेंद्राला आठवल्या. तो विष्णुभक्त होता. त्याने आपल्या सोंडेत सरोवरातले एक कमळ घेतले आणि आकाशाकडे पाहत श्री विष्णूची करुणा भाकायला सुरुवात केली. तो करुण धावा जेव्हा श्री विष्णूंनी ऐकला, तेव्हा ते गरुडावर बसून हातात चक्र घेऊन गजेंद्राच्या संरक्षणासाठी धावले. मगरीवर श्री विष्णूंनी आपल्या हातातले सुदर्शन चक्र सोडले. सुदर्शन चक्राने मगरीचा वेध घेतला, मगरीचे तोंड फाडले आणि गजेंद्राचा पाय मुक्त केला. श्री विष्णूंनी आपल्या या परमभक्ताची अगस्त्य ऋषीच्या शापातून सुद्धा मुक्तता केली. गजेंद्र मोक्षाची ही कथा समर्थांनी प्रस्तुत श्लोकातून मांडली. अखंड नामस्मरणातून ध्रुवाने अढळपद मिळवले.
गजेंद्राने आपला पाय तर मोकळा केलाच, परंतु तो शापमुक्त सुद्धा झाला. समर्थ म्हणून म्हणतात की ज्या विष्णूने गजेंद्राच्या मुक्तीसाठी उडी घातली ती केवळ गजेंद्र त्याच्या पूर्वजन्मापासून भक्त होता म्हणूनच ना. समर्थ शेवटी एवढंच म्हणतात, परमेश्वर आपल्या भक्ताला त्याच्या संकटात कधीच अंतर देत तर नाहीच, परंतु त्याच्या रक्षणासाठी तो उडी घेऊन त्याला संकटातून वाचवतो. श्लोक 19. श्लोक 119. देवाला शरण जायलाच हवे. अजामेळ पापी तया अंत आला, कृपाळूपणे तो जनी मुक्त केला. अनाथासी आधार हा चक्रपाणी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. अजामेळ या ब्राह्मणाची कथा समर्थांनी 95व्या श्लोकात सांगितली होती. वेश्येच्या नादी लागलेला अजामेळ आपलं घरदार सोडून त्या वेश्येबरोबर राहायला लागला. पापाच्या चिखलात एक द्विज राहायला लागला. त्या वेश्येपासून अजामेळला आणखी 10 मुलं झाली. त्यातल्या सर्वात शेवटच्या मुलाचे नाव त्याने नारायण ठेवले. नारायण त्याचा अत्यंत लाडका मुलगा होता. मृत्यूसमयी त्याने आपल्या मुलाला हाक मारली, नारायणा नारायणा, आणि अजामेळाने प्राण सोडला. शेवटी त्याने मुलाच्या निमित्ताने का होईना श्री विष्णूचे नाव घेतले आणि अजामेळ हा ब्रह्मपदाला पोहोचला. देवाला चुकून हाक मारली तरी तो धावत येतो. या अजामेळाला श्री विष्णूने जन्ममृत्यूच्या पाशातून मुक्त केले. समर्थांनी प्रस्तुतच्या श्लोकातून या निमित्ताने अजामेळाची कथा सांगताना भक्त ईश्वर संबंध अधिक गडदपणे सांगितले. या निमित्ताने समर्थ सांगत आहेत की मानवी जीव हा मूलतः अपूर्ण आहे. कुणाचा ना कुणाचा आधार घेतल्याशिवाय त्याला 4 पावलं चालता सुद्धा येत नाही. आणि माणसाचं हे अपूर्णत्वच शेवटी तो भगवंत पूर्ण करतो. मग या भगवंताला शरण का जाऊ नये? कारण या भगवंताला हाक मारली की तो धावून आल्याशिवाय कदापिही राहत नाही. भगवंताच्या दरबारात कुणीही याचं वाट पाहत उभं राहत नाही. प्रत्येकाची इच्छा भगवंत पूर्ण करतो. तो कुणालाही अनाथ करीत नाही, कारण परमेश्वराच्या सहवासातच सर्वच सनाथ होऊन जातात. समर्थ शेवटी पुन्हा तेच सांगत आहेत की देव कधीही आपल्या भक्ताची उपेक्षा करीत नाही. तो त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण करतो. मग या देवाला शरण जायला नको का?